नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 4 मार्च आपण आलो होतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक जर धरली तर 600-700 मध्ये आवक आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो। शेवटपर्यंत बघा, शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं तुम्हाला कळल। उन्हाळ आणि लाल कांद्याचा काय भाव निघतं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळल। चला भाव बघूया। मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण, बघू शकता तुम्ही काय भाव गेलो। 2060 रुपये जायले, बघू शकता तुम्ही 2060 रुपये। कुठला आहे कांदा? आडगाव 2060 रुपीज आडगावचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? चायनाचं बियाणं आहे। पुढे बघू काय भाव गेला दादा? 2075 जायले, बघू शकता तुम्ही क्वालिटी 45-50 साईज 2075 झाली 2075 रुपीज। कुठला आहे कांदा? शिनबाग, बरं शिनबन। पुढे बघू काय भाव गेलो? 1100 रुपये गेली। 1100 रुपये गोल्टी, 1100 रुपीज। आणि भारी माल 2000 रुपये कांदा, बरं बघू शकतो 2000 रुपीज। कुठले? सिंधबाई। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, ओके। काय भाव गेला? 2093 रुपये, 2093 2093 रुपीज। कुठले दादा? शिनबन। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे, शिनबनचं कांदा आहे, 2093 रुपये। पुढे बघू काय भाव गेलो? 2025 रुपये, बघू शकतो क्वालिटी 2025 2025 रुपीज। कुठला कांदा आहे? भूताने। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, भूतानेचं कांदा आहे, बघू शकतो 2025, ओके। काय भाव गेला? 2051 रुपये, बघू शकतो क्वालिटी 2051 2051 रुपीज। कुठला आहे कांदा? भूताना। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, भूतानाचं कांदा आहे। आणि गोल्टी काय भाव गेली? 151, ओके 1051 रुपये फिक्स मध्ये का? ओके 1051 रुपीज भूताने ना। पुढे बघू काय भाव गेला? 2013 रुपये, 2013 बघू शकतो 2013 रुपीज। कुठला काय? दरासवाडीचा कांदा आहे, बघू शकतो। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे, दरासवाडीचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलो? 2250 रुपये झाले, 2250 रुपीज। कुठला आहे कांदा? खेलद सिंध, ओके सिंधचा कांदा आहे, 2250 रुपये। कुठला आहे कांदा? कुठला? सिंधाचा आहे ना। बियाणं कोणतं आहे? घरगुती बियाणं आहे, बरं। पुढे बघू काय भाव गेलो? 1100 रुपये गोल्टी जायले, बघू शकतो 1100 रुपये 1100 रुपीज। कुठली गोल्टी? सोग्रस, बर। काय भाव गेला कांदा? 2000 रुपीज फक्त, वर खाली काय नाही का? कुठला कांदा? मालसाना। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, बर मालसानाचं कांदा आहे, 2000 रुपये कम्प्लीट। काय भाव गेला? 2100 रुपये, 2100 रुपये झाले, 2100 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळ। आणि याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं घरगुती बियाणं आहे, बरं कानमंडळाचा कांदा आहे। पुढं बघू शकतो क्वालिटी लाल कांदा आहे, मीडियम साईज आहे, 40-45 साईज आहे। काय भाव गेला? 2060 रुपये झाले, 2060 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळ, बर। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, बरं कानमंडळाचं कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेला? 2100 रुपये, 2100 रुपीज, 2100 रुपये। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? चांदवड। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, चांदवडचा कांदा आहे, 2100 रुपये। पुढं बघू
काय भाव गेला? 2100 रुपये. 2100 रुपीज. 2100 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? शिंद. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, शिंदाचा कांदा आहे 2100 रुपये जाईल. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2070. कुठला आहे कांदा? सेलूपुरी. 2070 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणे. बरं, 2070. पुढं बघू. काय भाव गेलं? 2025. 2025 रुपीज. 2025. कुठला आहे कांदा? उर्दूळ. 2025. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. उर्दूचा कांदा आहे. ओके. 2025. काय भाव गेला? 2151 रुपये. 2151 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? कानमंडळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचं कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2175 रुपये. बघू शकतो क्वालिटी. 2175 रुपये. 2175. 2175 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? कानमंडळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे. 2175 रुपये. पुढं बघू. काय भाव गेलो? 2203 रुपये ना. 2203 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही. रिअल प्राइस 2203 रुपये. 2203 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवाडी. बरं, दळवाडी. 2203 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1900 रुपये. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? शिनबन. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. शिनबनचा कांदा आहे. 1900 रुपये. पुढं बघू. काय भाव गेलो? 2051. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 2051. 2051 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. दरसवाडीचा कांदा आहे. 2051. पुढं बघू. काय भाव गेलं? 2080. 2080 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 2080 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं, ओके. पुढं बघू. किती कांदे राहील? काय भाव गेलं? 2000 रुपये. बघू शकतो तुम्ही. 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी. 2000 रुपये. 2000 रुपीज. पुन्हा पुरसुंगीचा बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1150. 1150. 1150 रुपीज. 1150. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बरं, 1150. आणि बियाणं कोणतं होतं याचं? आपण विकत घेईल. बरं. कोणताही ते नाही आहे. पुढं बघू. लाईन संपली. पुढच्या लाईनमध्ये चाललोय. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2400 रुपये. 2400 रुपये. 2400 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? कातरणे. बियाणं कोणतं होतं त्याचं? नारळी बियाणं आहे. 2400 रुपये जाईल. कलर आणि फुगवण. 55-60 साईज. पुढं बघू. काय भाव गेलो? 2035 रुपये. 2035. 2035 रुपीज. कुठला आहे कांदा? क्वालिटी बदलली थोडी. अच्छा अच्छा अच्छा. काल काय गेलं होतं? काल 25.5 गेला. 25.5 गेला होता. आणि आज 2035. 2035. बरं, याचं बियाणं कोणतं होतं? पुढे होतं ते फेल निघालं होतं. बरं बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 2453 रुपये. बघू शकतो तुम्ही. 2453 रुपये. 2453 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरवाडी. आणि बियाणं? नारळी बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2185.
2185 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणे. आणि बियाणं डबल पत्ती चायना. कातरण्याचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो काका? काय भाव गेला? 2000 रुपये. 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणे. रेडगाव. ओके. पुढं बघू काय भाव गेलं? 2312. 2312 रुपये. 2312 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूर. आणि बियाणं चायनाचं बियाणं आहे. बरं. विसापूरचा कांदा आहे. 2312. 2312 रुपीज. काय भाव गेलं का? 2200 रुपये. 2200 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूर. आणि बियाणं चायनाचं बियाणं आहे. विसापूरचा कांदा आहे. काय भाव गेलो? 2051. सेलूपुरीचा कांदा आहे. 2051. आणि याचं बियाणं कोणतं होतं? केलरचं बियाणं आहे. बरं. बघ शकतो 2051 सेलूपुरीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 2100 रुपये. 2100. 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूर. आणि बियाणं याचं घरगुती. विसापूरचा कांदा आहे. बघू शकतो. पुढं बघू